काल परवाच्या लोकमतच्या न्यूजनुसार पुणे सिटीमध्ये 92,000 करोड रुपयाची घरं अनसोल्ड आहेत. हे लोकमतचं आर्टिकल माझ्या क्लायंटने काल मला पाठवलेलं. मी एक छोटंसं एक्झाम्पल दिलं, जसं महिनाभराचा किराणा मटेरियल जे आहे आपण एकदम घरी आणतो, रोज रोज दुकानात थोडं आणत नाही. अगदी तसंच रिअल इस्टेटमध्ये आहे. एका प्रोजेक्टमध्ये एका आठवड्याला डेव्हलपर 10 ते 15 जरी फ्लॅट विकत असेल तरी दर आठवड्याला 10 ते 15 फ्लॅट लॉन्च केले जात नाहीत. डेव्हलपर पुढच्या एक वर्षभराचा 6 महिन्याचा विचार करून 600 ते 700 इन्व्हेंटरी एका वेळी लॉन्च करतो. सर्व इन्व्हेंटरी डेव्हलपर पुढच्या वर्षभरामध्ये 6 महिन्यामध्ये हळूहळू विकतो. त्याचबरोबर जर का तुम्ही पाहिलं तर मार्केटमध्ये काही जे प्रोजेक्ट्स आहेत ते निअरिंग पोझिशनला आलेले आहेत. तिथे काही लोअर फ्लोअरची इन्व्हेंटरी अवेलेबल आहे, जी घेणं मोस्ट ऑफ क्लायंट प्रेफर करत नाहीत आणि अशी जी इन्व्हेंटरी आहे यामध्ये विकण्यामध्ये डेव्हलपरला काही इंटरेस्ट नाही. त्याचबरोबर पुण्यामध्ये जवळपास 35 ते 40 प्रोजेक्ट जे आहेत हे परमनंटली बंद पडलेले आहेत. अशी ही सर्व जी इन्व्हेंटरी आहे ही अनसोल्ड म्हणून काउंट होते. याउलट जर का तुम्ही पुण्यामध्ये पाहिलं तर दरवर्षी जवळपास 70 ते 80,000 फ्लॅट्स विकले जातात. म्हणजेच ही जी जवळपास 92,000 करोडची इन्व्हेंटरी, जी लगभग 80,000 ते 85,000 जी शिल्लक इन्व्हेंटरी आहे, ही मार्केटच्या नैसर्गिक सायकलचा एक भाग आहे. या न्यूज संदर्भात तुम्हाला काही संभ्रम असेल तर अनसोल्ड अशी तुम्ही कमेंट करू शकता किंवा अशाच प्रकारच्या रिअल इस्टेटच्या अपडेटसाठी मला फॉलो करू शकता.